आलेले सर्व पाहुणे यांचं स्वागत. हरीश सय्यद, वेलकम. तो आइए शुरू करते हैं इनामात का सिलसिला. सबसे पहला अवार्ड जो हम देने जा रहे हैं, कैच ऑफ द मैच अवार्ड, जिसको स्पॉन्सर किया है महबूब गोरी फोम सेंटर ने, और एक खूबसूरत तकिया ये अब हम देने जा रहे हैं कैच ऑफ द मैच के लिए. अल्तमश बेग और अरबाज खान के हाथों ये अवार्ड दिया जाएगा. रेशमा से जानते हैं हु इज कैच ऑफ द मैच. Catch of the match award goes to Akash from Team Gove. बंटी स्पोर्ट्स गोवे के आकाश, जिन्होंने आकाश में से आती हुई गेंद को कैच किया. अब तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यापेक्षा तुम्ही तुषार पाटीलला द्या, कारण त्याने प्रणय पाटीलचा गडी घेतला म्हणून. क्या बात आहे. अरबाज खान आणि अल्तमश बेगकडून हे सुंदर पिलो. आणि आता आपण वळणार आहोत पॉवर प्लेयर ऑफ दी मॅच अवॉर्ड, आणि हे पुरस्कृत केलं आहे कृष्णा गाजिंगी यांनी. एक स्मार्ट वॉच आहे. जाणून घेऊया रेशमाकडून कोण आहे पॉवर प्लेयर ऑफ द मॅच. पॉवर प्लेयर परफॉर्मन्स ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू, ज्यांनी एका ओव्हरमध्ये 6 रन्स देऊन 1 विकेट पॉवर प्लेच्या दरम्यान घेतलेला आहे, नीरज पाटील. या पाटील या. आरिफ भाई यांच्या शुभ हस्ते हे रिस्ट वॉच आम्ही तुम्हाला देणार आहोत. कृष्णा गाजिंगी यांनी पुरस्कृत केलेली आहे. खूप खूप अभिनंदन मित्रा आणि बंटी स्पोर्ट्स गोवे. आणि सर्वात शेवटी मॅन ऑफ द मॅच कोण आहे, आता त्याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. रेशमा आपल्याला सांगणार आहे कोण आहे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू, ज्यांनी 2 ओव्हरमध्ये 11 रन्स देऊन 3 विकेट घेतलेले आहे, मी पाटलाचा लेक, मी एकुलता एक, नीरज पाटील. नीरज पाटील या. नीरज पाटील जी चतुर्थ मॅन ऑफ द मॅच, चौथा सामनावीर. आणि सुरुवात करूया सर्वप्रथम राजू ठाकरे साहेब यांच्याकडून. शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटर राहुल गुप्तानी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. तदनंतर अनंता ठाकरे साहेब यांनी स्वतः पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. सुभाष ठाकरे आणि अनंता ठाकरेजी आम्ही आपले आभारी आहोत. तदनंतर विष्णू ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते पायनियर स्पोर्ट्सनी पुरस्कृत केलेलं हे परफ्यूम बॉटल. जयवंत ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आता भाऊ म्हात्रे आणि करसन फुलोरे यांनी पुरस्कृत केलेलं वंदना म्हात्रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बक्षीस. तंजीम गोरेकर यांच्या शुभ हस्ते एस के स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही कॅप. हरीश सय्यद यांच्या शुभ हस्ते जान्हवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन मॅजिक बॉक्स स्पॉन्सर यांची एक कॅरी बॅग. सलीम शेख साहेब यांच्याकडून पायनियरचा मेडल. गुड्डूबाई यांच्या शुभ हस्ते सतनाम लाईट हाऊस पंकज असनानी यांनी पुरस्कृत केलेलं हे 30% डिस्काउंट वाउचर. आणि सन्माननीय अनंत ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी. अभिनंदन आपलं नितेश पाटील. सर्व पाहुण्यांना विनंती, आपण आता आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू सो मच. सगळ्या पाहुण्यांचा मनापासून आभार. आणि नीरज, क्या बात आहे नीरज. सर, हरीश सर, बॅक टू बॅक 4th मॅन ऑफ द मॅच बाली ट्रॉफीमध्ये. आय थिंक त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे नीरज पाटीलचं. आणि नीरज, टेम्पो वगैरे मागवायचं आहे का आम्ही? नाही, टेम्पोची गरज नाही, एवढी आमची पब्लिक आहे गावातली. सगळेजण आलेत एकदम जोशमध्ये. हो, सगळे आले आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे. आणि एक गोष्ट तू पाहिली असेल, त्यांचं जे बँड पथक आलेलं, त्याने IPLची ट्यून अगदी बँडवर वाजून दाखवली, म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि बंटी स्पोर्ट्स आता सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला आहे. 2 पावलं आता लांब आहात. गावामध्ये आज जल्लोष कसा असेल? खूप जल्लोष असेल आणि खूप सपोर्ट गावकरी करतात. आणि पुढची मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. लक्षात ठेवा बंटी, जिसने बजा दिए सबके खतरे की घंटी. थँक्यू सो मच. अभिनंदन नीरज पाटील. आणि आपला संघ असंच खेळत राहावा आणि जिंकत राहावा. चला, पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री. Thank you Reshma and Harish Pandya. शानदार गेंद पवन केने की.
तो ये चौथा और अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला ग्रामीण पूल से आप देख रहे हैं पाली ट्रॉफी 2023 जय हनुमान टिम्बोली बनाम अप्पा इंटरप्राइजेस गोरसई बी टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई। ओहो, प्रतीक काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं, इस बार फॉलिंग स्लॉग स्वीप की तरह खेलना चाहते थे लेकिन फिर से गेंद बल्ले पर नहीं ले पाए। 5 गेंदों का सामना किया है, अभी तक सिर्फ 1 रन बनाया है। दूसरे ओवर का खेल प्रगति पर, स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। फिर से काफी ज्यादा शफल किया, गेंद हवा में, यहाँ पर क्या बल्ले से लगी है गेंद। जी हाँ, बैट्समैन का काम तमाम। प्रतीक पाटील चले पेविलियन की राह पर। मोठी विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि या विकेटची गरज देखील होती. ज्या अनुषंगाने बघतो आपण प्रतीक पाटील एक जबरदस्त खेळाडू आहे आणि खास करून टेंबोली संघासाठी मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं होतं. म्हणजे तो बाद होत असताना, धक्का मोड लागत असताना जनमान क्रिकेट संघ टेंबोलीला. आप देख सकते हो प्लेयर्स पेविलियन का नज़ारा। इरफान भूरे प्लेयर्स पेविलियन में से नए बल्लेबाज अब मैदान में प्रवेश करते हुए। बैत के बल्लेबाज मोनिश पाटिल ने अच्छा फॉर्म दिखाया है। प्रतीक पाटिल अच्छा खेलते आए हैं लेकिन इस मैच में केवल 1 रन का योगदान दे पाए। कुल मिलाकर 6 गेंदों का सामना किया उन्होंने। पहला ओवर भावेश पवार ने किया, दूसरे ओवर में पवन के ने गेंदबाजी कर रहे हैं। प्रतीक पाटिल, मोनिश पाटिल और साथ में अल्ताफ शेख, ये जो बल्लेबाज है जो बहुत अच्छे फॉर्म में रहे हैं पूरे सीज़न में। अल्ताफ का आना बाकी है। परेश गोराटकर ओपन करने आए हैं जिन्होंने चौके से अपना खाता खोला 6 पर बैटिंग करते हुए। और टीम का स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचेगी। अभी तक 3 टीमें ग्रामीण पूल से सेमीफाइनल में पहुंच चुकी है। मिताली एंटरप्राइजेस वडगर, ओम 11 बोरशेती और बंटी स्पोर्ट्स गोवे। तो अब देखना है कि चौथी टीम कौन सी रहती है। वैसे गोरसई बी को काफ़ी चुनौतियां पेश की गई है टेम्बोली द्वारा। गेंद हवा में है, बढ़िया कैच, गौरी फॉर्म सेंटर, कैच ऑफ द मैच किशोर मुकादम उर्फ बाबू। जबरदस्त झेल, अप्रतिम आता नक्कीच आपल्याला झेल पाहायला मिळाला आणि खास करून विकेट मोनीशी मिळालेली ती स्वस्तामध्ये. इनफॉर्म बॅटर हा देखील मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक नक्कीच A1 पवनचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कालची रात्र ऑल इंडिया ओपन क्रिकेटमधून अक्षरशः गाजवली आणि आता देखील बघतो आपण ग्रामीण फॉर्मॅटमधून सध्या तरी गोरसे टीमसाठी चांगली कामगिरी. बघा नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनल आपल्याला नक्कीच 40+ पाहायला मिळेल. अष्टविना क्रिकेट संघ ठाकूरपाडा आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनवरमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच रेडी व्हायचे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही AA भारतगार टॉस बॉक्समध्ये टॉस करू, या गोष्टीची नोंद घ्यावी. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि विक्रम स्पोर्ट्स वडू नवगर 40+ फर्स्ट सेमीफाइनल मैच. नए बल्लेबाज अल्ताफ शेख, बहुत ही दर्शनीय कैच लपका गया, रनिंग कैच बाउंड्री लाइन के नज़दीक किशोर मुकादम द्वारा। और लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें पवन केने के खाते में। ओवर भी समाप्त हुआ है। देखना है एक और ओवर पवन करेंगे या फिर भावेश दूसरा ओवर करेंगे। भावेश तैयार होते हुए अपने दूसरे ओवर में, तो पवन केने के पास हैट्रिक का मौका नहीं रहेगा क्योंकि 5-5 ओवर का मैच है। ग्रामीण फॉर्मेट का ये मुकाबला है और एक ही गेंदबाज ऐसे रहेंगे जो 2 ओवर्स कर सकते हैं। तो भावेश पवार हमेशा ये चॉइस रही है गोरसई बी की। इनसे बढ़िया विकल्प क्या हो सकता है। पहले ओवर में 7 रन खर्च किए थे, विकेट नहीं मिला है भावेश पवार को। अल्ताफ शेख नॉन स्ट्राइकर से इन पर, परेश के पास स्ट्राइक। बैक ऑफ लेंथ पुल किया है, गेंद हवा में, फील्डर आ रहे हैं पवन लेकिन नहीं पहुंच पाए। ओ, मिस कर बैठे गेंद को और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। अतिघाई संकटात नाही, झेल पर्यंत पोहोचला तर होता, मात्र एवढं सोपं नसतं नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचणं. जेव्हा आपण आउटफील्ड मध्ये असतो, डीप मधून यायचं असतं. ऍक्शन रिप्ले जास्तच घाई केली पवन आणि झेल एक्झॅक्टली नव्हताच अजय, तरी देखील त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मात्र या नशिबाच्या 4 धावा मिळत असताना सध्या तरी गोराटकरला. देखिए पहली सोच उनकी यही थी कि मैं कैच कर लूँगा गेंद को और यदि कैच नहीं करता हूँ तो बाउंड्री बचा सकता हूँ, लेकिन वैसा कर नहीं पाए। बढ़िया शॉट फ्लिक करते हुए लेकिन सीधे फील्डर के पास डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 ही रन मिलेगा। परेश ने अच्छी बैटिंग की है, थोड़ा आत्मविश्वास उनकी बल्लेबाजी में झलका है। 2 चौके लगा चुके हैं इस समय 11 पर बैटिंग करते हुए, लेकिन अल्ताफ शेख को भी अब उनका साथ देना पड़ेगा। कहीं ना कहीं परेश गोराटकर को एक अच्छे पार्टनर की आवश्यकता है, तब जाकर एक अच्छा स्कोर बन सकता है। यॉर्कर का प्रयास, लो फुल टॉस बनी, ड्राइव कर दिया है सीधे बल्ले से लॉन्ग ऑन पर और फिर से फंबल यहाँ पर पवन केने द्वारा। आउटफील्ड में गलतियाँ होती हुई सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है। 2 रनों से अपना खाता खोला अल्ताफ ने। टीम का स्कोर अब आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। पवनकडनं अशा मिस्टेक खूप कमी होत असतात, मात्र थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय.
अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं। देखना है बैट से लगी है या नहीं। जी नहीं, लेग बाइस का इशारा। सिंगल इस गेंद पर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ जय हनुमान टेम्बोली का 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर। आप देख रहे बाली ट्रॉफी 2023 ग्रामीण पूल से ये चौथा और अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला है भिवंडी तालुका क्रिकेट की ग्रामीण की दो बड़ी टीमों के बीच में, दो सरताज टीमों के बीच में है। और बेहतरीन गेंद इस बार घुमाया। इस मैच की पहली गेंद भी भावेश ने घुमाई थी। चतुराई के साथ पेस परिवर्तन करते हैं, उंगलियां फेरी इस बार और टर्न एंड बाउंस। अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि हीच सर काशी ते भावेश पवारची। इस बार तेज गेंद अंदर की तरफ लाए थे, कुछ भी समझ नहीं पाए बैट्समैन। लेग बाइस के जरिए सिंगल आता हुआ और इसके साथ ही भावेश पवार का एक और ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। जय हनुमान टेम्बोली टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए। मात्र 11 मिनट में 3 ओवर्स पूरे किए गए हैं। ये तो विशेषता रही है भावेश पवार और पवन केनी की। नक्कीच कारण का 2-3 षटकं जे आपण बघितली, खास करून भावेश देखील खूप कमी वेळ घेत असतो षटक टाकणार, ते पवन देखील खूप कमी वेळ घेत असतो। नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच टॉस करायचं आहे। दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच रेडी व्हायचं आहे। खास करून आपल्याला पहिली सेमीफायनल 40+ फॉर्मॅटमधून पाहायला मिळेल। धन्यवाद धन्यवाद। एकच मिनिटासाठी थांबवतो समालोचन कक्षाला। मित्रांनो, आज आपल्यामध्ये सामनावीरचा गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत करणारे सुभाष ठाकरे अनंत ठाकरे हे जे पुत्रपिताची जोडी आहे, अनंत ठाकरे साहेब आज आपल्यामध्ये खास आवर्जून उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार करणं ही आपली जबाबदारी आहे। मी अल्ताफ बाली यांना विनंती करणार आहे की आपण अनंत ठाकरे साहेब यांचा भव्य सत्कार करावा। शाल आणि सत्काराचा सन्मान चिन्ह। खूप खूप धन्यवाद। स्पर्धेला आज उपस्थिती दर्शविली आणि आम्हा सर्वांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं आहे, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत। जाऊया परत एकदा समालोचन कक्षाकडे। स्थिति निश्चित रूप से यहाँ पर नाजुक नजर आ रही है जय हनुमान टेम्बोली टीम की। 17 पर 2 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। हालांकि इस सीज़न में हमने देखा है राहुल की गोरसई बी टीम को बहुत बड़ी बड़ी चुनौतियाँ पेश की है। टेम्बोली टीम ने कालेर में उनको परास्त किया, वडगर के टूर्नामेंट में भी फाइनल मुकाबले में परास्त किया, लेकिन आज खेल काफ़ी अलग देखने को मिल रहा है। अभी तक के जो 3 ओवर्स हमने देखे हैं उसमें गेंदबाजी में काफ़ी धार नज़र आई है और थोड़ी बैकफुट पर चल रही है फिलहाल इस मैच में जय हनुमान टेम्बोली। नेवर लेकर सूरज खेनी तैयार होते हुए हाजी समझ से टेंट से। कई सारे दर्शक इस समय स्टैंड्स में नजर आते हुए, ऑनलाइन दर्शकों की संख्या भी बढ़ चुकी है। करारा स्ट्रोक सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा। नक्कीच चांगली आपण सध्या तरी बॉलिंग बघतो मैदानाच्या आतमध्ये। आपल्याला विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते। पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा एवढ्या का झाल्या नाहीयेत, तसं कारण चांगली बॉलिंग भावेश पवारचे 2 षटकं, पवन केनेचा 1 षटक जबरदस्त राहिला आणि संघाची धावसंख्या बघतो आपण स्कोर कार्डवरती फक्त 18 धावा आहेत। इस बार स्विच हिट किया है, बढ़िया शॉट, गैप में खेला हुआ स्ट्रोक, अल्ताफ के बल्ले से शानदार चौका। अल्ताफचं राहणं आणि अल्ताफचं खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं सध्या तरी खूप गरजेचं असणार आहे टेम्बोली संघासाठी। खतरो के खेळाडू म्हणून या खेळाडूचा आवर्जून उल्लेख केला जात असतं। काय फटका होता, काय टायमिंग आहे, काय प्लेसमेंट आहे, जबरदस्त शॉट, 4 धावा। ऐसे लगा ही नहीं कि किसी दाहिने हाथ के बल्लेबाज ने ये स्विच हिट खेला हो, मानो बाएं हाथ के बल्लेबाज ही क्रीज पर हो। जिस तरह से, जिस कंट्रोल के साथ अल्ताफ ने शॉट खेला है, प्लेसमेंट लाजवाब था। कवर की दिशा से गेंद को निकाला, हालांकि डीप कवर पॉइंट पर फील्डर मौजूद थे। फिर से स्विच हिट की तैयारी में थे, इस बार जानबूझकर लेग स्टंप के बाहर गेंद को रखा, बढ़िया गेंद, चतुराई भरी गेंदबाजी। बॅटरला रीड करून आता मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सूरज केनेचा। बघितलं की पुन्हा एकदा स्थान त्याने चेंज केलेला आहे, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करेल म्हणून लेग स्टिक वरती लेन ठेवली आणि त्याचा फायदा होत असताना सूरज केनेला चांगली बॉलिंग। रन संख्या 22, 2 विकेटों के नुकसान पर। इस बार ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में मिस टाइम स्ट्रोक। खुद गेंदबाज कोशिश कर रहे थे कैच करने की, लेकिन बहुत दूर रह गए।
कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं था और इसी बीच बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन्स पूरे। स्ट्राइक अभी भी अल्ताफ के पास है। ज़्यादा विकेटें तो नहीं गिरी है लेकिन रनों की रफ्तार को बढ़ा नहीं पाए हैं बल्लेबाज। शुरुआत से ही धीमी गति से रन्स बने हैं। डेफिनेटली विकेट जरी जास्त गमावले नसतील मात्र बॉलिंग आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. जास्त मोठे फटके सध्या तरी खेळू दिले नाहीयेत. बॉलिंग भरपूर सुंदर होती. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. अगला मैच 40+ का पहला सेमीफाइनल मुकाबला अष्टविनायक ठाकुरपाड़ा और विक्रम स्पोर्ट्स वडूनगर के बीच में बिग बैटल। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको AA भारत गैस टॉस बॉक्स में आकर बैठना है टॉस के लिए। मात्र 8 गेंदों का खेल इस समय पारी में बचा हुआ है और पहले सिक्सर का इंतजार दर्शकों को है। पैडल स्विप किया गेंद हवा में और बढ़िया कैच, शॉर्ट फाइन लेग की दिशा में गजब का कैच संदेश केने द्वारा। गोरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच और विकेट का पतन। अप्रतिम आणि जबरदस्त सध्या तरी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. फायटर पाहिजे स्कोरचे बी टीमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जातोय. धावांसाठी मोठा संघर्ष जय हनुमान क्रिकेट संघ टेंबोली मात्र या मॅच मध्ये करत असताना जास्त काय थोड़ा सा टॉपेज लगा वहां पर, शॉट के कंट्रोल में नहीं थे बल्लेबाज अल्ताफ। इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, शॉट फाइन लेग के बगल में से निकालना चाहते थे लेकिन गेंद हवा में रही और बहुत अच्छे पूर्वानुमान के साथ अपनी बाई तरफ जाते हुए कैच लपका है संदेश ने। और ये दूसरा कैच लपका है इस पारी में संदेश केने ने। अच्छा योगदान देते हुए अपनी टीम के लिए फील्ड में नए बैट्समैन आदित्य भोई रहे हैं नंबर 5 पर। टेंबोली का स्कोर इस समय 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। क्वार्टर फाइनल मुकाबला है, बहुत ही बड़ा मैच है और बड़े संघर्ष की उम्मीद दर्शकों को है। दर्शक चाहते हैं कि एक रोमांचकारी मुकाबला इन 2 बड़े टीमों के बीच में देखने को मिले। अगली गेंद लेकर सूरज, बैक ऑफ लेंथ रखा है सामने, लॉफ्टेड शॉट, मिस टाइम स्ट्रोक लेकिन मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है और इससे पहले कि दूर से फील्डर आते 1 रन लेने का मौका आदित्य के पास और इसके साथ ही एक और सफल ओवर की समाप्ति। 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है केवल 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम के कैप्टन और विक्रम स्पोर्ट्स वडूनगर के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको तुरंत टॉस के लिए आना है। ग्रामीण का ये क्वार्टर फाइनल चल रहा है, इसके बाद 40+ का सेमीफाइनल मुकाबला ठाकुरपाड़ा और वडूनगर के बीच में। उसके बाद सिटी पुल की तरफ एक बार फिर से हम लौट चलेंगे। रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर और RD 4440 ओली के बीच में बड़ा मुकाबला रहेगा। उसके बाद आज का 10वां मैच जो कि 40+ से रहेगा, दूसरा सेमीफाइनल मुकाबला श्री वेताल कोपर और गावदेवी भादवड़ के बीच में। उसके बाद फिर से सिटी का मुकाबला बंटी स्पोर्ट्स और न्यू बी इंडियन के बीच में। सभी बड़े मुकाबले हैं आज। क्वार्टर फाइनल्स, सेमीफाइनल्स आज खेले जा रहे हैं। कल का दिन अंतिम दिन रहेगा, अंतिम रात रहेगी इस प्रतियोगिता की। आखिरी ओवर लेकर कपिल केने, धीमी गति की गेंद, थोड़ी कम उछाल वाली गेंद थी। आड़े बैट से जोरदार प्रहार करना चाहते थे लेकिन ठीक तरह से उसको कनेक्ट नहीं कर पाए। शायद किनारा लगा था बल्ले का लेकिन विकेट कीपर तक कैरी नहीं हुई। डॉट बॉल के साथ शुरुआत की है कपिल केने ने। इस बार थोड़ी आगे रखी हुई गेंद ड्राइव कर दिया है, हालांकि उठाकर खेलना चाहते थे। 2 रन लेना चाहते हैं, यहाँ पर जोखिम भरा हो सकता है। स्टंप्स बिखेर दिए है विकेट कीपर ने और अब यह मामला तीसरे अंपायर के पास सौंप दिया गया है ऑन फील्ड अंपायर द्वारा, टीवी अंपायर की मदद। काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सूरजनं चेंडू एकाच मध्ये उचलून फेक केला. आपण ऍक्शन रिप्ले बघूया. काय सुंदर तिथे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, खास करून ग्राउंड फिल्डिंग चांगली आणि ऑन द स्टंप फेक. विकेट कीपर देखील तेवढाच वेगानं जसा चेंडू आला. अक्षय मेघनाथ नक्की सध्या तरी विकेट कीपर म्हणून काम बघतायत आणि अंपायर सिग्नल, फलंदाज बाद. बाउंड्रीज नहीं आ रही है और इसीलिए यहाँ पर दूसरे रन का प्रयास किया गया था। सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहते थे लेकिन फील्डिंग उम्दा और विकेट कीपर मेघनाथ ने जो कार्य किया है वो भी काबिल तारीफ। आदित्य भोईर मात्र 2 रनों का योगदान देने के बाद
पेविलियन की दिशा में लौटते हुए। मात्र 4 गेंदें अब पारी में शेष, स्कोर केवल 26 रन। एक और लो स्कोरिंग मुकाबला, पिछला क्वार्टर फाइनल मुकाबला भी लो स्कोरिंग रहा, जहां पर केवल 36 रन साइश खारबाव टीम बना पाई थी और पूरे विकेट्स उनके गिरे थे। आज सिटी पूल से हमने 2 मैचेस देखे जिसमें 2 टीमें ऑल आउट हुई और पिछले मैच में ग्रामीण पूल से खारबाव टीम ऑल आउट हुई, यानी कि गेंदबाजों का अच्छा खासा बोलबाला रहा है आज के दिन के खेल में भी। हालांकि सुबह के सत्र में जो मैचेस हमने देखे थे, शुरुआत में जो 2 मैचेस वो हाई स्कोरिंग रहे थे। गेंद रुक कर आई, गेंद हवा में है, शॉट को चेक कर रहे थे बल्लेबाज, फील्डर बहुत दूर से झपटे है भावेश पवार गेंद पर, जैसे कोई शेर शिकार पर झपट्टा मारता है वैसे ही गेंद पर आए थे भावेश पवार। केवल 1 रन। डेफिनेटली बघतो आपण सध्या तरी धावांसाठी मोठा संघर्ष पाहायला मिळतोय आणि या पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग केली तेवढे नक्कीच तेव्हा मोठी धावसंख्या बनवली आहे आणि जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग केली तेव्हा अपोजिट टीमला धावा बनवून दिल्या नाहीत. करायचं तर करायचं काय, हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी टीम्सला पडला असावा अजय घरत. हाँ, गोरसई बी से पार पाना बहुत ही मुश्किल हो रहा है किसी भी टीम के लिए। इस बार लपेटा है ऑन साइड में, बढ़िया शॉट, गैप में खेला हुआ स्ट्रोक, लेकिन क्या कमाल की फील्डिंग है। अब की बार विजय चंदन ने, बल्कि सूरज के ने वहां पर निश्चित रूप से 2 रन बचाए हैं. नक्की चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली डीपमध्ये. सिंगल डबलनं एवढी मोठी धावसंख्या होणार नाहीये. 30-35 धावा नक्कीच जर बनवल्या गेल्या तर विकेटच घ्याव्या लागतील आणि ज्या अनुषंगाने एवन पवन ज्या फॉर्मात आहे त्या अनुषंगाने मात्र या धावा एवढ्या काय मोठ्या वाटत नाही त्याच्या गरज स्कोर बोर्डवरती. बिल्कुल सही कहा आपने. हालांकि क्रिकेट है, लो स्कोरिंग मैचेस भी कई बार काफ़ी रोचक हो जाते हैं. इस बार दिशाहीन गेंद टप्पा पड़ने के बाद काफ़ी बाहर की तरफ निकली थी, वाइड का इशारा किया है अंपायर ने. लेकिन गोरसई बी के सामने 5 ओवर्स में चुनौतीपूर्ण स्कोर तो नहीं माना जाएगा. 30-35 रन इस बार उछाल दिया है, जबरदस्त स्ट्रोक, स्लॉक स्वीप का इस्तेमाल और गेंद को निकाला है स्टेडियम के बाहर. 6 रन. कडक होता शॉट, उशिरा नक्कीच आलाय मात्र जबरदस्त हा फटका आहे. काय टायमिंग आहे, काय प्लेसमेंट आहे, अप्रतिम. परेशच्या बॅटमधून हा स्लॉक स्वीपचा देखना दर्जेदार हा मॅक्सिमम. गेंद के नीचे घुस गए थे. बैठक शॉट का इस्तेमाल, लो फुल टॉस गेंद थी लेकिन क्या कनेक्शन था वहां पर. जबरदस्त टाइमिंग. डे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में यह शानदार छक्का. पहला सिक्सर परेश गोराटकर का और इस पारी का दूसरा सिक्सर. परेश ओपन करने आए हैं, अच्छी बैटिंग की है उन्होंने, लेकिन उनको अन्य बल्लेबाजों का साथ नहीं मिला. 20 पर बल्लेबाजी करते हुए और केवल 11 गेंदों का सामना किया है, यानी कि स्ट्राइक रेट भी उनका बहुत अच्छा है. 180 के ऊपर का स्ट्राइक रेट उनका रहा है. अन्य बल्लेबाज भी यदि इसी तरह से बल्लेबाजी करते तो एक अच्छा टोटल बन सकता था. फिर से घुमाया, इस बार सीधे फील्डर के पास. ओ ये कैच था लेकिन कैच ड्रॉप हुआ है. हालांकि तुरंत रिकवरी करते हुए गेंद को थ्रो किया गया है विकेट कीपर के पास. केवल 1 रन और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई जय हनुमान टेम्बोली टीम की. रन बने हैं केवल 37, 4 विकेटों के नुकसान पर. और अप्पा इंटरप्राइजेस गोरसई बी टीम के सामने 38 रनों की चुनौती 5 ओवर्स में सेमीफाइनल में पहुंचने के लिए. आइए आप सीधे रुख करते हैं डबल ए भारत गैस टॉस बॉक्स का, जहां पर 40+ के पहले सेमीफाइनल मुकाबले का टॉस किया जाएगा अष्टविनायक ठाकुरपाड़ा और विक्रम स्पोर्ट्स वरुणनगर के बीच में. इट्स ओवर टू टॉस बॉक्स. वॉइस ऑफ इंडिया हरीश पंडे इज देयर. शुभ संध्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बाली ट्रॉफी 2023मध्ये आयोजक आहेत पायनियर स्पोर्ट्स क्लब आणि ही स्पर्धा तुमच्याकडे घेऊन येत आहेत अल्ताफ इमामुद्दीन शेख बाली. प्रिन्स मूवीजच्या यूट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आज गेले 12 दिवस आपण पाहतोय. आणि माझ्या जोडीला जोडलेली आहे ती रेश्मा महेकर. एका बाजूला अष्टविनायक ठाकूरपाडा आणि दुसऱ्या बाजूला विक्रम स्पोर्ट्स हा वडूनवगर हा संघ आहे. आणि मॅच रेफरी अझीम अमदुल्ला आपल्याशी जुळत आहेत.
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय अनंता ठाकरे साहेब आपल्या जोडीला जोडतील. आपण उभे आहोत ए भारत गॅस नाणेफेक कक्षामध्ये आणि या नाणेफेक कक्षाचे पुरस्कर्ते आहेत कमर्शियल गॅस सिलेंडरचा एक मोठं नाव भारत गॅसचे अस्फर बोळिंजकर साहेब आणि भिवंडीचे माजी महापौर जावेद दलवी साहेब. या अनंता ठाकरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि बघा ही भारताची संस्कृती आहे. ठाकूरपाडा म्हटलं की ठाकरे परिवाराचा एक रिस्पेक्ट आहे आणि हरिभक्त परायण आहेत. तर म्हटल्यावर त्यांचे चरण स्पर्श करूनच आपण नाणेफेक करूया. धन्यवाद. रेश्मा टॉस कॉइन दाखवा. अनंता ठाकरे सर, स्वागत आहे तुमचं बाली ट्रॉफीमध्ये. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्स आणि आपल्या मान्यवरांना टॉस कॉइन दाखवू इच्छिते. कॉइनच्या एका साईडला तुम्ही पाहू शकता बाली ट्रॉफी 2023 आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला पायनियर स्पोर्ट्स. सर, तुमच्या शुभ हस्ते आपण हा कॉल करणार आहोत. ठाकूरपाडा संघाचा कॉल आहे. पायनियर स्पोर्ट्स इज द कॉल. लेट्स सी व्हॉट इट इज. इट्स पायनियर स्पोर्ट्स. तर तुम्हाला रॉलेक्स मेडिकेअर आणि फहद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेलं हे किटबॅग बक्षीस म्हणून अनंता ठाकरे साहेब देत आहेत. आशीर्वाद आधी आपण घेतलेलेच आहेत. चांगलं खेळावं दोन्ही संघांनी. धन्यवाद. ठाकूरपाडा संघ सध्या किती एक्साइटेड आहे बाली ट्रॉफीच्या ह्या ग्राउंडवरती, परशुराम तावडे स्टेडियमवरती खेळण्यासाठी. ऑलरेडी खूप सामने जिंकलेले आहात. एक एक स्टेप चढत 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 आत्ता ह्या स्टेजवरती पोचलेला आहात. आत्तापर्यंतची ठाकूरपाडाची जर्नी जर म्हटली तर कशा प्रकारे गेली आहे? चांगल्यापैकी. आणि किती एक्साइटेड आहात खेळायला? फुल एकदम वंडरफुल, पॉवरफुल. टॉस जिंकल्यानंतर काय घेण्याचा निर्णय असेल? बॅट फर्स्ट. विक्रम स्पोर्ट्स वडूनवकर नावातच विक्रम आहे आणि विक्रम करावा लागेल कारण सेमीफायनलची लढत आहे. जर हा सामना तुम्ही जिंकलात तर एक बक्षीस तर पक्क होणारच आहे आणि एक विक्रमसुद्धा होणार आहे. तर किती उत्साहामध्ये आपला संघ आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनवकर? फुल उत्साह आहे. आणि या स्पर्धेमधला जर एखादा चांगला क्षण आठवायचं झालं तर तो कुठला क्षण असेल गेल्या 12 दिवसात? या स्पर्धेत जर चांगला क्षण आठवायचा असेल 12 दिवसात तर तो क्षण असेल आम्ही फायनलला पोहोचू हा क्षण असेल. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. तर 40+ क्रिकेट सुरू होणार. फर्स्ट सेमीफायनल ऑफ 40+. सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. अष्टविनायक ठाकूरपाड़ा वांट टू टॉस एंड चूज टू बैट फर्स्ट. नक्की बघणार आहोत किसकी होती है जीत, किसकी होती है और थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रेश्मा. आणि हा बॉल चाललाय फुल टॉस थेट बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग ऑनला मारलाय. एवन पवनने हा चौकार. टीम आप्पा एंटरप्राइजेस गोरसईला या मॅच मध्ये रन करायचे आहेत 38 आणि सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बॉलवर चौकाराने. बिल्कुल मौसम पाटिल फैम टीम है. और क्या कुणाल, आपको लगता नहीं कि पवन केने के रनों की भूख बाली ट्रॉफी में खत्म होने का नाम नहीं ले रही? आणि ती संपणारच नाही असं वाटतंय. ज्या पद्धतीमध्ये त्याने खुल्या गटामध्ये रन केलेले आहेत त्याचबरोबर आपण पाहिलंय सिटी क्रिकेटमध्ये तो बॅटिंग करतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळलाय. परंतु या ओव्हरमध्ये प्रतीकने आतापर्यंत चांगले बॉल टाकलेत. फुल टॉस वगळता 2 डॉट बॉल A1 पवनच्या विरुद्ध. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस पुन्हा एकदा. आता मात्र ताकद झोकली पवनने. उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बाली ट्रॉफी सिक्सर. ऐसे ही कोई A1 नहीं बन जाता है. देखिए इस वक्त लैंडलॉर्ड ऑफ बड़ोडी मौसम पाटिल ऑनलाइन मैच को देख रहे हैं. उनका भी स्वागत. उन्हीं की टीम है ये अप्पा एंटरप्राइजेस बड़ोडी. बहुत खूबसूरत शॉट. फुल टॉस गेंद को कहाँ छोड़ने वाले थे पवन केने. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय पवनने. षटकार मारलाय. पुन्हा एकदा खेचून मारलाय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 14. आप्पा एंटरप्राइजेस गोरसई. पवन A1 पवन ही इज ऑन फायर नाउ. देखिए कुणाल, पवन केने ना केवल ग्रामीण ना केवल सिटी बल्कि ओपन इंडिया में भी बल्लेबाजी से गेंदबाजों के लिए सरदर्द बने हुए. चांगली बॅटिंग या पहिल्या ओव्हरमध्ये पवनची. शफल झालाय. पुन्हा एकदा उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्सला हा ठोकलाय षटकार. प्रेक्षकांना वाचून राहायचंय, फ्लड लाईट्सला वाचून राहायचंय आणि हा येतोय
पवनच्या बॅटमधून सिक्सर. पहिलं षटक समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 20. पूरे मैच की एक ही ओवर में जान निकाल दी। आइए देखते हैं किस तरह से तारामंडल में भेज दिया था फलक बोस शॉट पवन केने का, आसमान को छू कर गेंद नीचे आई, मानो फलक को बोसा दिया। ये एवन पवन एवन बल्लेबाजी करते हुए, और पवन केने को बाली ट्रॉफी में रोकना अब हर फॉर्मेट में मुश्किल नहीं, लगभग नामुमकिन होता हुआ। हो, भरपूर कठीण गेलंय पवनला रोखणं गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा ठोकलेल्या आहेत पवनने. प्रतीकने 2 बॉल डॉट बॉल टाकले या ओव्हरमध्ये, परंतु त्याचा तेवढासा फायदा इथे जयनुमान टेंबवलीला झालेला नाहीये. आप्पा एंटरप्राइजेस गोरसईची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 20. या मॅचमध्ये रन करायचे 38, म्हणजे आता रन करायचे 18 बॅटिंग करत असताना. संदेश आहे बरोबरीने पवनच्या. हा देखील तेवढाच आक्रमक बॅटर आहे, परंतु ज्यावेळेला पवन अशा फ्लोमध्ये खेळतो त्यावेळेला सिंगलने तो नेहमी स्ट्राईक रोटेट करताना दिसलाय. पवनला जास्त संधी दिलेली आहे संदेशने, परंतु पाहूया या मॅचमध्ये त्याचा अप्रोच काय आहे. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून देखील आक्रमक रन येतील का, तो आक्रमक होईल का हे पाहायचंय. रन झालेले आहेत 20. सेकंड ओव्हरमध्ये आहे सोम पाटील बॉलिंगसाठी. हाजी समसेट स्टँड एंड कडून, फार एंड कडून लेफ्ट हँडेड बॅटर संदेशसाठी. पहिला बॉल संदेशने बॅकफुटला जात असताना कट केलाय, बॉलला पाठवलंय गली रिजन मधून मागे, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन मिळेल. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे पवनला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. रन झालेले आहेत 21. हाजी समसेट स्टँड एंड कडून पवनची आता खरी कसोटी लागेल, कारण ऑन साइडला जे क्षेत्र आपण पाहतो काऊ कॉर्नर मिड विकेट, ती बाउंड्री लाईन थोडीशी दूर आहे, तिथे बॉल मारणं कठीण जातं, परंतु टायमिंग जर प्रॉपर असेल तुमच्या बॅटमधून तर रन मिळतात. बिल्कुल, कुछ ऐसे बैट्समैन हैं जिनको ये फ़र्क नहीं पड़ता कि बाउंड्री कहाँ है, वो अपना स्वाभाविक खेल खेलते हैं। मौसम पाटिल टीम के ओनर इस वक्त गोवा की फिजाओं में बाली ट्रॉफी को एंजॉय कर रहे हैं। स्वागत है आपका भी। पुढचा बॉल सोहमचा पवन केनेसाठी. स्विच हिट आणि हा बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. वाकई में इस टीम का आकलन हम नहीं कर सकते। सामने वाले को बल्लेबाजी देते, कम रन पे रोकते। उनको अगर कोई बल्लेबाजी देता है तो ऐसा टास्क रखते हैं जो चेस नहीं किया जा सकता। ये देखिए, स्विच हिट के साथ साथ स्वीट हिट, 6 रन। ये 24 घंटे की कातिल टीम है। ये 24 घंटे के शिकारी है। सुबह हो या शाम, दोपहर हो या रात, इनका क्रिकेट एक ही जैसा। नाम है गोरसई भी। चांगली बॅटिंग एवन पवनची. स्विच हिट मध्ये देखील यश प्राप्त केलंय आणि त्याच्या खात्यामध्ये 26 धावा आहेत. 7 बॉल त्याने फेस केलेत. पहिल्या ओव्हरचे सर्व बॉल तो खेळला, तिथे देखील धुवाधार खेळ दाखवला. 26 रन नॉट आउट. पवन केने. टीमची धावसंख्या 27. यावेळेला अपील होते, स्ट्रॉंग अपील, परंतु फेटाळली अपील. स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा मिळतील लेग बायच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या 29. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप होता, त्याचमुळे अपील फेटाळली. शकील कोटीनी चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून. जास्त बाहेर टाकला होता पवनसाठी. फॉलो केलं होतं लवकर गोलंदाज सोहमने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शफल झाला, परंतु यावेळेला मिस केली लाईन. ऑफ स्टंप बाहेर. फलंदाज आउट. A1 पवन बॅक टू द पॅव्हिलियन. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 29. पहिला धक्का अप्पा एंटरप्राइजेसला. कुणाल, देखिए, ओपन इंडिया फॉर्मेट हो, सिटी फॉर्मेट हो या ग्रामीण फॉर्मेट हो, ये खिलाड़ी एक ऐसी शुरुआत दे के जाता है जिसके बाद आने वाले बल्लेबाजों के लिए बहुत कम रोल रह जाता है। हो, काल देखील 20 धावांचा स्टार्ट दिला, त्याच्यानंतर सोपं झालं भिवंडी 11 या संघाला. फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकने काल बाली ट्रॉफीमध्ये विजय मिळवला आणि करंडक जिंकला बाली ट्रॉफी ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमधून. तिथे देखील पवनने चांगली कामगिरी केली. पवनच्या बरोबरीने प्रथमेश ठाकरेने देखील तेवढंच इम्प्रेस केलं वारेट गावच्या, कारण त्याने विकेट चांगल्या घेतल्या. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये रन त्याने चांगले केले आणि त्याचमुळे तो विजय कुठल्या एका खेळाडूचा नव्हता, तर टीमचा विजय होता आणि त्याचमुळे भिवंडी 11 फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकने ही स्पर्धा जिंकली. परंतु आता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पवनचा बोलबाला तसाच सुरू आहे. त्याने पुन्हा एकदा रन केलेले आहेत या मॅचमध्ये 26. बिल्कुल सही कुणाल, आपने कहा किरण पाटिल को नहीं भूल सकते हम, जिन्होंने
बहुत तेज तर्रार गेंदबाजी की कल। सर्वच गोलंदाजांनी किरण पाटीलच्या बरोबरीने हिमांशू असतील सर्व जे गोलंदाज होते त्यांनी चांगला खेळ केला. कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवलाय नाही मिळणार रन. नवीन फलंदाज सूरज केने आलाय. अजूनही रन करायचे त्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 38 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. रन झालेत 29. पॉवर प्लेमध्ये 29 धावा केलेल्या आहेत टीम आप्पा एंटरप्राइजेस गोरसई बी या संघाने. चांगला खेळ, बॉलिंग चांगली केली, फलंदाजी देखील दर्जेदार. सूरजसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. 30 रन आता स्कोर बोर्डवर. या रन रोकाव्या लागतील जेनुमान टेंबिवलीला, परंतु जास्त फायदा होणार नाही कारण आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. सध्या आप्पा एंटरप्राइजेस गोरसई. 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. दिशा दिली आहे कव्हर्स मध्ये. आता बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. 2 रनचा इथे दुजोरा येईल पंचांकडून आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत सूरज केनेने. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 32 आणि आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी रन करायचे 18 बॉल मध्ये फक्त 6. बिल्कुल एक तरफा मुकाबला कर दिया पवन केने ने। क्या कमाल के खिलाड़ी हैं। सिर्फ 6 रन चाहिए मौसम पाटिल फेम टीम को सेमीफाइनल में पहुंचने के लिए बाली ट्रॉफी। पिछले साल की विजेता टीम है। हालांकि इस सीज़न की हम बात करें तो वडगढ़ के फाइनल में टेमोली ने शिकस्त दी थी गोरसई बी को। 6 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. रन झालेले आहेत 32 आणि आता आदित्य आलाय बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये त्याच्या समोर आहे संदेश ज्याने 1 रनने खातं उघडलं होतं. पवनला स्ट्राईक लवकर दिली होती. तो देखील एक आक्रमक बॅटर आहे. सूरज केनेच्या बरोबरीने खेळायचं आहे. 38 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आप्पा एंटरप्राइजेस गोरसई ब या संघाला. 26 रन त्याच्यापैकी पवनने केले आणि तो परतलाय. रन झालेत 32. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे नक्की होईल कारण सॉफ्ट हँड पुश होता. दुसऱ्या रनचा प्रयत्न आता सुरू झालाय. फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा इथे घेतलाय. 2 धावा संदेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 34. यस जे टीम टेम्बोली को करारी शिकस्त दी जा रही है। चारों शाने चित कर दिया है टेम्बोली को। 34. 4 रनची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु इथे बीट केलं. सरळ गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येतो आदित्यकडून. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 5 रनची पार्टनरशिप आतापर्यंत या 2 बॅटरच्या दरम्यान. एवन पवनने त्याचं काम चोख पार पाडलं. 26 रन केले. फुलर लेनचा बॉल होता. स्लोअर 1 होता. फिंगर थोडेसे रोल केले. फ्लाईट दिली आणि 1 रन इथे मिळते फलंदाज संदेश केनेला. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 35. रन करायचे 3 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 15 बॉलमध्ये 3 रन. आदित्य आतापर्यंत 3 रन त्याने खर्च केलेत. सूरज केने असेल स्ट्रायकिंग एंडला. सूरजने फक्त बॅकफुटला जात असताना दिशा दिलेली आहे. कट केलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आप्पा एंटरप्राइजेस गोरसई बी या संघाने जयनुमान टेंबवली या टीमला पराभूत केलंय. अभिनंदन. मौसम पाटील लँडलॉर्ड ऑफ भरोडी यांचा हा संघ आहे आप्पा एंटरप्राइजेस गोरसई. अभिनंदन टीम गोरसई. हॅड लक जयनुमान टेंबवली. यस कॉन्ग्रेचुलेशन मौसम पाटिल जिनकी टीम ने एक तरफा जीत हासिल की है। हार्ड लक जेएच टेम्बोली। चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर जहां पे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और रेशमा महकर मौजूद हैं। इट्स ओवर टू यू हरीश एंड रेशमा। धन्यवाद कमेंट्री पैनल.
सो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. अल्ताफ शेख बाली प्रेझेंट्स बाली ट्रॉफी 2023 ऑर्गनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब. चला पुन्हा वळणार आहोत आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सकडे, कारण ते आहे तर आज आपण आहोत आणि आपण सगळे मिळून ही बाली ट्रॉफी एन्जॉय करतोय. मी धन्यवाद करू इच्छिते मांगीलाल पालीवाल, रोकडा रस्ता, ज्यांनी फर्स्ट प्राइज सिटीचा स्पॉन्सर केलेला आहे. मिस्टर कोंडा गाजिंगी, ज्यांनी सेकंड प्राइज सिटीचा स्पॉन्सर केलेला आहे. माननीय सुरेश दादा मात्रे उर्फ बाळा मामा ग्रामीण सम्राट, फर्स्ट प्राइज ग्रामीणचं ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. मिस्टर रणधीर मात्रे आणि मिस्टर सुधीर मात्रे, ज्यांनी सेकंड प्राइज ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे. आर के बिल्डर्स, गोल्डन जोडी बाला पाटील आणि सदा पाटील 40+ सेकंड प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. गोल्डन मॅन माननीय रुपेश जाधव ढोली, थर्ड प्राइज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे. टॉस बॉक्स ए भारत गॅस, जावेद दलवी आणि अस्फर बोलिन्सकर, धन्यवाद. मी धन्यवाद करू इच्छिते ए मोबाईल स्टोअर, अबुले संसारी आणि अली खरबे यांचं. सतनाम लाइट हाउस स्पॉन्सर्ड बाय पंकज भाई. O2 लाइव शाहिद पापा एंड फयाज अंसारी, पैकेज ड्रिंकिंग वाटर. धन्यवाद करू इच्छितो आपला नामदार आमदार महेशदादा चौगुले, रवी सावंत, SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर, एक्रिलिक आर्ट 2 मिस्टर पल्लन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर्ड. ड्रेसेस स्पॉन्सर्ड बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, मिस्टर दयानंद चोरगे, वीरेन चोरगे आणि विराज चोरगे. मिस्टर अनंता ठाकरे आणि मिस्टर सुभाष ठाकरे, मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर्ड. करसन फुलोरे आणि भाऊ मात्रे, मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर्ड इन द मेमरी ऑफ वंदना म्हात्रे. 70-70 स्पोर्ट्स, जान्हवी एथनिक स्टुडिओ, जान्हवी टेक्सटाईल अँड कलेक्शन, नरेश निपुर्ते आणि रितेश गोरसे, रोलेक्स मेडिकेअर, फहाद दलवी आणि मनसब मुल्ला, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. डी साकरिया सूट्स एंड शेरवानी, लाहौटी कंपाउंड, चेतन साकरिया और सादिक भाई का शुक्रिया. हम आभारी है रॉयल मोटर्स अफजल सैयद साहब, जिन्होंने सिटी क्रिकेट का मैन ऑफ द टूर्नामेंट का बाइक स्पॉन्सर किया है. आभार है इरफान हदीस अंसारी साहब, रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स, गोरी फॉर्म सेंटर, महबूब गोरी साहब का शुक्रिया. बिस्मिल्लाह मोटर्स रिजवान फ़कीर साहब का बहुत बहुत शुक्रिया. शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर, राहुल गुप्ता जी का बहुत बहुत शुक्रिया. अमन ग्रुप, जुनैद पटेल और मक्की पटेल का बहुत बहुत शुक्रिया. SS टूर्स एंड ट्रैवल, सलमान भोजे, इनका बहुत बहुत शुक्रिया. हमारे डगआउट के स्पॉन्सर महापोली की 2 कद्दावर शख्सियत फरहान पटेल साहब और सियासी नेता इरफान, ये दोनों हमारे डगआउट स्पॉन्सर्स का बहुत बहुत शुक्रिया. RK फ्रीड एंड MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी और ग्यासुद्दीन शेख, आपका विशेष आभार. नाफिला टूर्स एंड ट्रैवल, साहिबा मोमिन, आपका धन्यवाद. GV स्पोर्ट्स, जीतू भाई, ऑल इंडिया ओपन क्रिकेट का उन्होंने बाइक स्पॉन्सर किया है, धन्यवाद. RD ढाबा, विनोद दादा पाटिल, अध्यक्ष GCA, विशेष आभार. तनिष्का एंटरप्राइजेस, आनंद नायडू, आपका धन्यवाद. ओम साई एंटरप्राइजेस, SG स्पोर्ट्स खानिवली, सचिन गोडविंदे, शेखर दळवी, आपका धन्यवाद. तेजस पाटिल, आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव, जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का मैन ऑफ द टूर्नामेंट का बाइक स्पॉन्सर किया है, धन्यवाद. केंद्रीय पंचायती राज्य मंत्री कपिल पाटिल जी एंड फैमिली का धन्यवाद. सुजीत तात्या शेठ पाटिल, कालेर के दिलेर, इनका धन्यवाद. माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे और स्थायी समिति का सक्षम नेतृत्व करने वाले लायन ऑफ भिवंडी संजय म्हात्रे साहब, आपका विशेष आभार. मयूरेश ज्वेलर्स वर्क का आभार. अज्जू पटेल अर्जोली, सरफ मुल्ला बोरीवली पड़गा और सूरज थोरात साई पैलेस, आपका धन्यवाद. सगळ्या स्पॉन्सर्सचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आता वळणार आहोत आपल्या गेस्ट लिस्टकडे आणि पाहणार आहोत आपले कोणते कोणते पाहुणे आहेत जे आपल्यासोबत आता जॉईन होणार आहेत. रमेश भाई, रमेश भाई, अरे यार, ए विजय, ये लेके आया, ए विजय, विजय, मैन ऑफ द मैच, ए ऐसे, धन्यवाद. धन्यवाद. तो आइए अब प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए हमारे गेस्ट को हम इनवाइट करना चाहेंगे. अब प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए हमारे तमाम गेस्ट को मैं बुलाना चाहूँगा. सम्मानीय अनंता ठाकरे जी, राजू ठाकरे जी, विष्णु ठाकरे जी और इनके साथ में इफ्तिकार मोमिन साहब, आरिफ भाई, सागर खारिक जी, अशोक पाटिल जी, वंश खारिक, प्रथमेश ठाकरे और अरफात शेख. आप तमाम लोगों से प्रार्थना है कि यहाँ पर पधारें. A very warm welcome to all our dignitaries. अप्पा एंटरप्राइजेस गोरसई बी, मौसम पाटिल फेम टीम है और मौसम भी बहुत औसम है
क्योंकि अप्पा एंटरप्राइजेस जो है इसने जीतने का मौसम खिला दिया है। आइए तमाम हमारे मेहमान, अशोक पाटिल जी हमारे बहुत करीबी मित्र हैं, आरिफ भाई आ चुके हैं, अनंता ठाकरे साहब आ चुके हैं, आइए अरफत भाई आ चुके हैं। तमाम मोअज़्ज़ीज़ मेहमानों से दरख्वास्त है हमारे साथ उपस्थित हो। प्रथमेश ठाकरे आपसे प्रार्थना है, आ चुके हैं। तो आइए शुरू करते हैं कैच ऑफ द मैच अवॉर्ड से। और कैच ऑफ द मॅच अवॉर्ड साठी आपल्याला बक्षीस दिलं आहे महबूब गोरी गोरी फॉर्म सेंटर यांनी। आणि जाणून घेऊया रेश्माकडनं कोण आहे कॅच ऑफ द मॅच। कॅच ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू किशोर मुकादम। जिसमें है दम वो है मुकादम। तर आरिफ भाई यांच्या शुभ हस्ते महबूब गोरी गोरी फॉर्म सेंटरनी पुरस्कृत केलेलं आहे पिलो, अभिनंदन किशोर। तदनंतर कृष्णा गाजेंगी यांनी पुरस्कृत केलेली स्मार्ट वॉच पॉवर प्लेयर ऑफ द मॅचसाठी आपण देणार आहोत। रेश्मा आपल्याला सांगणार आहे कोण आहे पॉवर प्लेयर। पॉवर प्लेयर परफॉर्मन्स ऑफ द मॅच, ज्यांनी पॉवर प्लेच्या दरम्यान 1 ओव्हरमध्ये 1 रन्स देऊन 2 विकेट घेतलेले आहे A1 पवन केने। स्मार्ट वॉच जिंकतोय कृष्णा गाजिंगीकडून। मला असं वाटतं त्याच्या कपाटात 10-12 घड्याळ होतील, आपण मागू शकतो त्याच्याकडनं गिफ्ट। आणि सर्वात शेवटी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड। मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू विथ 26 रन्स एंड 2 विकेट्स। जोरदार तालियों से स्वागत करेंगे हम A1 पवन। A1 पवन यांना सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे प्रथमेशजी ठाकरे यांना। सुभाष ठाकरे आणि अनंता ठाकरे साहेब यांनी पुरस्कृत केलेलं हे बक्षीस। आता मी अशोकजी पाटील यांना विनंती करणार आहे पायनियरची परफ्यूम बॉटल बक्षीस म्हणून देत आहेत। अनंता ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आता आपण भाऊ म्हात्रे, करसन फुलोरे यांनी पुरस्कृत केलेलं वंदना म्हात्रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बक्षीस। आरिफबाई यांच्या शुभ हस्ते शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटर राहुल गुप्ता यांनी पुरस्कृत केलेलं बक्षीस। अरफात शेख यांच्या शुभ हस्ते पायनियर मेडल। वंश खारीक यांच्या शुभ हस्ते सतनाम लाईट हाऊस पंकज असनानी यांनी पुरस्कृत केलेलं 30% डिस्काउंट वाउचर। सागर खारीक यांच्या शुभ हस्ते जान्हवी टेक्सटाईल अँड कलेक्शन मॅजिक बॉक्स स्पॉन्सर यांच्याकडून एक सुंदर कॅरी बॅग। तदनंतर SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली कॅप आरिफबाई तुम्हाला देत आहेत। आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही ॲक्रेलिकची ट्रॉफी अनंता ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही आपणास देत आहोत। अभिनंदन A1 पवन। खूप खूप धन्यवाद सर्व पाहुणे यांनी आसनस्थ व्हायचं आहे। थँक्यू सो मच। रेश्मा एक गोष्ट तू पाहिली, आपले प्रश्न संपलेत परंतु पवनचं बक्षीस घ्यायचा कार्यक्रम संपलेला नाही आहे। सर आपण दोघांनी मिळून गायचंय नवरा पाहिजे गोरा गोरा। नवरा पाहिजे गोरा गोरा। पवन खरंच असं वाटतंय म्हणजे असा कोणता दिवस नाहीये बाली ट्रॉफीमध्ये ज्या दिवशी पवन खेळलेला आहे आणि त्या खेळीनंतर पवन स्टेजवरती येऊन आमच्यासोबत उभा राहिलेला आहे। आय थिंक अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर पवन केने। ही डिझर्व इट, ही डिझर्व इट। काय सांगायचं आहे पवन, म्हणजे आता खरंच आमचे प्रश्न संपलेत। किती एन्जॉय करतोय बाली ट्रॉफी? खूप एन्जॉय करतोय आणि अजून सेमी फायनल आहे ती खेळायची आहे आणि फायनल मारून द्यायची आहे काय पण। खूप मोठी गोष्ट आहे आणि बघा डाऊन टू अर्थ आहे। मला आश्चर्य नाही वाटणार जर गोरसई गावामध्ये हा जो संघ आहे गोरसई ब याचं एक म्युझियम उभारण्यात यावं आणि त्याचा जो प्रवेशद्वार आहे त्याला पवन केने प्रवेशद्वार नाव देण्यात यावं, कारण त्याचे अचीवमेंट्स एवढे मोठे आहेत। पवन अर्थात तुझ्यासाठी सर्वच बक्षीस इम्पॉर्टंट आहेत, परंतु हे बक्षीस ठेवण्यासाठी तुला एक 1 BHK घ्यावं लागेल। नाही नाही ना तो बोलतोय 1 BHK ना डायरेक्ट बंगलोज बांधूया। क्या बात आहे। थँक्यू सो मच पवन। खेळत राहा, जिंकत राहा। धन्यवाद। असाच मोठा होत राहा। कॉंग्रॅच्युलेशन्स। पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री। थँक्यू सो मच। 6 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं स्कोर बोर्डवरती। मॅच 5 धावा नक्कीच आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात।
सेमीफायनल मॅच आपण नक्कीच एन्जॉय करतो 40+ची दोन टीममध्ये अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट विक्रम स्पोर्ट्स वरुण ओगर संघ आपल्याला नक्कीच इन ॲक्शनमध्ये या दोन टीम पाहायला मिळतात. सध्या तरी चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितली. महेशनं चांगली बॉलिंग केली, त्यानं फक्त आणि फक्त दावा खर्च केला 4 आणि आता नक्कीच बॉलिंग मग आपण बघतो बॉलर जितेंद्र धुमाले आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. ठाकूरपाडा टीम थोडीशी बाग फोडलाय. तर नवीन बॅटर गणेश ठाकरे आला, हा प्रतिम खेळाडू अष्टपैलू खेळाडू ठाकूरपाडा टीमचा. त्याच्याकडनं अपेक्षा नक्कीच असतील, चांगला खेळतो खेळाला, चांगली बॅटिंग त्यानं केली तर एक नक्कीच चांगली धावसंख्या सेट होऊ शकेल स्कोर बोर्डवरती. तो प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जितेंद्र 6 चेंडू समोर, प्लेसमेंट चांगले, डीप मध्ये फिल्डर देखील आहेत उपस्थित, फिल्डिंग चांगली होती. चेंडू एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेक करेपर्यंत डावीतनं एक सिंगलच मिळणार आहे आणि एका डावीच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण 1 न जाते पुढे. स्कोर कार्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 6 या आकड्यावरती. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना 12वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. दिवस रात्र क्रिकेट आपण एन्जॉय केला मागच्या 11 दिवसामध्ये. रात्रीमध्ये ऑल इंडिया ओपनचा क्रिकेट आपण एन्जॉय केलं. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, 40+ क्रिकेट. ही सेमीफायनल मॅच फर्स्ट. फटका दावेत खेळले, टायमिंग बघावं लागेल. डाऊन द बॉल, फिल्डर तिकडे झालेली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. सोपा होता आज. फिल्डरचं जजमेंट चुकलं, त्याचंच कारण इथं नक्की संधी देखील मिळत असताना फलंदाज संतोष ठाकरेला नक्कीच इथनं मात्र संधी मिळत असताना पुन्हा एकदा लापटी बाटार एक अप्रतिमा खेळाडू आहे आणि जर अशा कॅचेस जर ड्रॉप झाल्या तर नक्कीच आपल्याला एक चांगली धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाहीये. षटका दिल, पुढील चेंडू घेऊन तयार. सुंदर चेंडू फुलर लेन्स होता, व्हाईट यॉर्कर. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. विक्रम स्पोर्ट्स वरुण ओगर संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग या देखील टीमकडे. चांगला क्रिकेट खेळले ते दोन्ही टीम, म्हणून तर सेमीफायनल पर्यंत क्वालिफाय देखील झालेले आहेत. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 वरती.